वीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आजचा 25 नोव्हेंबरचा जो दिवस आहे, जानकी जीवन स्मरण जय जय राम, त्या नावाने सुरुवात करून गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा थोडा आधार घेणार आहे आणि त्यानंतर माझं स्वतःचं निरूपण करणार आहे। विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं, अशी त्यांची पहिली ओळ आहे। आजची सुरुवात त्यांच्या प्रवचनांची अशी आहे की विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं आणि भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे। भरला घनदाट हरी दिसे, असं जे म्हणतो तसं भगवंताचं वाक्य जसं आहे तेच वाक्य ज्ञानेश्वरीतलं वाक्य आपले महाराज आपल्यासमोर मांडतायत। श्रद्धा ही मोठी शक्ती आहे आणि फार चिकित्सा करीत बसणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे, असं महाराज सांगतायत। खरंच आहे, हे होईल का ते होईल का असं करत बसलो आपण, असा जर विचार करत बसलो तर आपल्याला पटत नाही, कारण आपली बुद्धी ही माईक आहे। आपल्या माईक बुद्धीला काही गोष्टी पटणं शक्य नाही, कारण त्याचा अनुभव जो आपण घेतला आहे ना, तो मागच्या जन्मी घेतला असेल, या जन्मी आपल्याला तो अनुभव घेता येत नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी पटत नाही। आपल्याला फक्त जे दिसतं ना त्यावरती आपला विश्वास बसतो आणि मग महाराजांनी सांगो की आणखी कुणीही सांगो, आपण त्याकडे वळतच नाही, आपली बुद्धी वळत नाही। त्यासाठी महाराज पुन्हा पुन्हा सांगतायत की भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे। श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे आणि जो चिकित्सा करेल, ही श्रद्धेवरती जो चिकित्सा करेल, तो जो करत बसेल तो देहबुद्धीचं लक्षण आहे, तो देहानी बांधल्या गेला आहे असं समजायचं। म्हणजे फक्त देहापुरता मर्यादित विचार तो करतो, कारण परब्रह्माचं जे ज्ञान आहे ना ते इंद्रियाद्वारे होणार नाही। परब्रह्माचं ज्ञान हे इंद्रियाद्वारे होणार नाही। याचं कारण जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी निरक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संतानंत शोधून पाहे। आता जगाकडे बघायला गेलो तर आपले हे जे डोळे आहे ना, जेवढं दिसतं तेवढंच। आता सूर्योदय झाला दिसलं, दिवसभर सूर्य आपल्या समोर होता ते दिसलं, सूर्याचा प्रकाश घेतला, सूर्याचा फायदा आपण घेतला आणि आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही की सूर्य आपल्यासाठी काय करतोय। आणि त्यानंतर हा सगळा फायदा झाल्यानंतर जेव्हा त्याचा सूर्यास्त होतो तेव्हा आपल्याला वाटतं की संपलं, सूर्याचं अस्तित्व संपलं, ही दृष्टी आहे। पण जर ज्ञान असेल तर आपल्याला समजेल की सूर्य कधीही मावळत नाही, तो दुसरीकडे उगवतो आणि दुसरीकडे प्रकाश देतो। एवढं साधं जरी ज्ञान आपल्याला समजलं तरी भगवंताची लीला किती अगाध आहे ते आपल्याला कळेल की हे जे ज्ञान आहे, जे मला दिसत नाही डोळ्यांनी, म्हणजे जो सूर्य मला आता दिसत नाही पण तो सूर्य दुसरीकडे जाऊन प्रकाश देतो आहे, अविरत कार्य करतो आहे, असं जर म्हटलं तर जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे। मग ही गोष्ट मला केव्हा लक्षात येत नाही? जेव्हा मला ते खरं ज्ञान होत नाही, फक्त सूर्य दिसतो, सूर्याचा आपण कल्याणकारी त्याच्या जे काही फायदा आहे तो घेतो आणि त्यानंतर आपण त्याला नमस्कार करून झोपी जातो, म्हणजे रात्र अंधार होतो। पण याचा अर्थ सूर्याचं कार्य संपलेलं नाही, सूर्याचं कार्य संपलेलं नाही, तो आपल्या आणि त्या भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या साक्षीने तो दुसऱ्या ठिकाणी प्रकाश करायला गेलेला आहे। हे जेव्हा ज्ञान होतं ना, त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व कुठेतरी आहे असं जाणवतं। हे ज्ञान घेण्यासाठी जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे। मग जो ज्ञानाच्या चक्षुनी बघतो, म्हणजे कुणीतरी संतांनी म्हणा, कोणत्या तरी ओवीतून म्हणा, असं एखाद्या वेळेस जर एखादी गोष्ट समजली, मग समजल्यानंतर तो निरीक्षण जेव्हा आपण करतो त्या गोष्टीचं निरीक्षण केल्यावर समजतं हे मला दिसतंय तेवढं साधं नाही, हे फक्त एक सूर्याचं उदाहरण आहे। आता पृथ्वीचंही बघतोय आपण, पृथ्वीकडे बघितल्यानंतर तिची क्षमाशीलता बघितलं, कसंही वागणं असलं तरी ती आपल्यावर क्षमा करते। आपल्याला एखादा छोटासा जरी राग आला तर त्या गोष्टीला आपण क्षमा करू शकत नाही, पण पृथ्वी किती क्षमाशील आहे हे समजतं। एकदा जरी तिने छोटासा धक्का जरी दिला तरी आपलं काय होईल, आपली एवढी मोठी इमारत बांधलेली त्या इमारतीचं काय होईल हे लक्षात येतं तेव्हा भगवंताचं अस्तित्व समजतं। आणि मग जसं महाराज म्हणतात की भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे। केव्हा समजलं? जेव्हा मी माझं स्वतःचं घर बांधलं तेव्हा नाही समजलं, पण कोणत्याही क्षणी पृथ्वीचा जर कोप झाला तर माझं घर जाऊ शकतं, अशा काहीतरी प्रकारातून जर मला एखादं ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचं खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्याची आवश्यकता आहे, जे चर्मचक्षुनी ते शक्य नाही। जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे। मग एकदा का संत किंवा अनंत
किंवा सत्संगती जर आपल्याला घडली तर आपण जे पाहतो ते जात आहे. म्हणजे सरळ सरळ मायेचा जो व्यवहार आपण करतो, आपल्या शरीराचा देहाचा जो व्यापार आपण करतोय, ज्या ठिकाणी आपण म्हणतो देहबुद्धीचं लक्षण आहे, कारण की माझ्या मनात सारख्या सारख्या चिकित्सा येत आहेत. हे सांगतायत तो आनंद मिळेल असं सांगतायत, पण कसा मिळेल? तो देव भेटेल असं नामदेवांनी सांगितलंय, पण तो कसा भेटेल? ही जी चिकित्सा सारखी चालते ना, ती चिकित्सा केव्हा संपेल? जेव्हा ते पाहणं संपेल. या प्रकारचं पाहणं संपण्यासाठी आपली बुद्धी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी स्थिर करावी लागणार आहे. आणि ती बुद्धी जेव्हा वेगळ्याच ठिकाणी स्थिर करू, त्या ठिकाणी भगवंत महाराज म्हणतायत की भगवंताचं अस्तित्व जिथे पाहू तिथे आहे. असं थोडंसं जरी ज्ञान आपल्याला झालं की ह्या आपल्यापेक्षा कोणती तरी मोठी शक्ती आहे. ते संत आनंदी का असतात? संत समाधानी का असतात? संत क्षमाशील का असतात? संत दयाळू का असतात? हे सगळे भगवंताचे गुण आहेत. आणि हे सगळे गुण संतांजवळ दिसले ते जाणवले पाहिजे ना. त्यांच्याजवळ असतात पण आपण जात नाही. याचं कारण ते सांगतायत की आपली ही चिकित्सा करण्याची वृत्ती जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट घडणार नाही. आज 25 नोव्हेंबरला ते सांगतायत की चिकित्सा करणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे. जो देहबुद्धीने वागतो तो चिकित्सा करतो. आणि चिकित्सा केल्यानंतर कोणत्याही चिकित्सेद्वारे भगवंत भेटणार नाही. आणि भगवंत भेटणे म्हणजे आत्मज्ञान होणे आणि स्वतः सुखी होणे हे शक्य नाही. कारण जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे. त्यांनी स्वतः सांगितलंय समर्थांनी की जर मी माझ्या या डोळ्यांनी जर बघायचा प्रयत्न केला तर माझी बुद्धी जेवढं बघते, माझे डोळे जेवढं बघतात तेवढं मला दिसतं. पण डोळ्याच्या मागे जे काय घडतंय ते घडवून जे काय चाललंय ते मला समजायला पाहिजे. असं जर घडलं तर मनासंत अनंत शोधून पाहे. आणि मग संतांना शोधायचंय. आणि संतांच्या जवळ गेल्यानंतर मग तो अनंताची प्राप्ती ते निश्चित करून देतात. तेव्हा कुठे आपली जी श्रद्धा आहे ना ती पक्की होते आणि आपली जी चिकित्सा करण्याची बुद्धी आहे ती थोडी कमी होते. सरळ सरळ आपल्या बुद्धीला सांगायचं आहे की बुद्धी तू जास्त विचार करू नको. एखादी चांगली गोष्ट तर चांगले लोक, मोठे लोक ज्यांनी अनुभव घेतलाय, अनुभवी लोकांनी जर सांगितलं तर त्यावरती विश्वास ठेवायला शिक. यासाठी मनाचे श्लोक म्हणतात, मने कल्पिला विषयो सोडवावा. आता मनानी कल्पनेला एक विषय आहे की मला यामध्ये समाधान मिळत आहे. आता ह्या मनाच्या समाधानामध्ये मला समाधान मिळालं हे सत्य आहे. पण ते सत्य टिकलं नाही आणि मला पुन्हा तळमळ जर लागत असेल तर तो विषय संपवायला काय हरकत आहे? त्या ठिकाणी थोडा हाता विषयाची ते विषयाची व्याप्ती वाढवायची. मनाने प्रेमच करायचं आहे, पण कशावर करायचं आहे? भगवंतावर करायचं आहे. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. जो निर्गुण गुण आहे, जसं आत्ता सांगितलं एक उदाहरणातर्फे की जो दिसत नाही त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचं अस्तित्व आहे. मी 10-15 वर्ष झाले माझ्या घरी गेले नाही जुन्या, तरीही तिथलं काहीही कुणाचं अडत नाही किंवा माझ्या मरणानंतर कोणाचं काही अडणार नाही. माझ्या मरणाच्या आधी संसार सगळा सुरू होता. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतील ना मनाला, तेव्हा मने कल्पिना विषयो सोडवावा. म्हणजे माझं स्वतःचं देहाबद्दलचं जे ज्ञान आहे किंवा देहाबद्दलचा अहंकार म्हणायचा, आणि ती खोटी नाही आहे. देहाबद्दल अहंकार करणं किंवा समाधानी असणं चूक नाही आहे. कारण आपल्या बुद्धीला ते जे झेपतं ना ते सगळं भगवंत देतो. पण ते दिल्यानंतर खऱ्या ज्ञानाकडे जर ओढ झाली नाही तर त्या अहंकारामध्ये खरं समाधान आपल्याला मिळत नाही. त्यासाठी हे सज्जन सगळे सांगत असतात, मने देव निर्गुण तो ओळखावा. म्हणून निर्गुण रूप ओळखायचं आहे. मने कल्पिता कल्पना ते सरावी. आपल्या मनामध्ये जी कल्पना आहे ना की माझं चांगलं कशाने होणार आहे, माझं कल्याण कशाने होणार आहे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून माझं कल्याण होणार आहे ही माझी कल्पना आहे. मी जन्मल्याबरोबर आईच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला असं सारखं वाटत असतं की ह्यातून आपल्याला आनंद मिळतो. पण वियोग असतो प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक गोष्ट टिकत नाही. नश्वर गोष्टी आपल्या समोर येतात. हे काही वर्षांनी समजतं किंवा त्या प्रभूच्या कृपेने जेव्हा समजतं तेव्हा मने कल्पिता कल्पना ते सरावी. आणि अशा प्रकारची कल्पना सरावी. पण नुसतं सरूनही चालणार नाही. नुसतं सरल्यानंतर कुठेतरी एक ठिकाण मिळायला पाहिजे ना, ज्या ठिकाणी आपण चिकटायला पाहिजे. आपली देहबुद्धी सोडल्यानंतर अर्धवट नाही राहायचं आहे. अर्धवट राहायचं नसेल तर पुन्हा मन संत अनंत शोधून पाहे. म्हणून एखाद्या संतांच्या ठिकाणी गेलं तर आपल्या बुद्धीचं जे थोडंसं बाजूला केलं आहे, आपण बुद्धीचं सारण जे थोडं बाजूला केलं आहे ते संतांच्या पायावर स्थिर करायचं. सदा संगती सज्जनांची धरावी. आणि त्या कारणाकरता सदा संत सज्जनांची संगती धरावी. म्हणजे त्यांच्या 2 ओळीवर मी माझे हे 2 श्लोक सांगितले. भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करत बसणे हे देहबुद्धीचे लक्षण नाही. म्हणजे जर आपण चिकित्सा करत असू,
जर आपला स्वतःच्या बुद्धीवर अजूनही विश्वास असेल तर मात्र विचार करायला पाहिजे. अशा एखाद्या संतांच्या ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी खरा आणि शाश्वत आनंद मिळेल. आणि आपल्या मनाच्या ज्या भ्रामक कल्पना आहेत, आता याला भ्रामकच म्हणायला पाहिजे, कारण जर मला शाश्वत सुख मिळत नाही तर या कल्पना भ्रामक आहेत. या भ्रामक कल्पनांमध्ये रमण्याचं मला आता कारण नाही, तर एक पक्का निश्चय प्रत्येक जीवांनी करावा, जेणेकरून संतांच्याकडे गेल्यानंतर अनंताचा शोध ते देत आहेत. कारण आपली अनंत बुद्धी नाही, बुद्धी ही माईक असल्यामुळे अनंताचं स्मरण ती करते, पण त्याचा फायदा घेऊ शकत नाही, कारण बुद्धी माईक असल्यामुळे विचार वेगवेगळे करत असते. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. आता ज्या चक्षुंनी, ह्या डोळ्यांनी जो भगवंत परमात्मा मला दिसत नाही, असा भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. आता मायेपासून आपली सुटका जर करून घ्यायची असेल तर तो एक भगवंतच फक्त करू शकतो. हे मतीमध्ये पक्क व्हायला पाहिजे. तर गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आपल्याला समजेल की हे मतीमध्ये जेव्हा पक्क करीन की भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, कितीही मायेच्या मागे लागली, अगदी वर्षानुवर्ष माझे वाया गेले, 91-92 वर्षाचं जरी वय झालं तरी मायेपासून सुख नाही, हे मला त्याच्यापासून जर सुटका पाहिजे असेल तर यामध्ये मला हे काही मिळणार नाही. हे प्रत्येक जीवाला समजण्यासाठी संतसंगती आवश्यक आहे. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट समर्थ म्हणतायत की ते साक्षीनी आपल्याला मोक्ष देतो. प्रत्येकाचा मोक्षाची व्याख्या वेगळी आहे. आपल्याला जसं वाटतं तसं तो करतो, कारण प्रत्येक जीवाच्या कल्पना काही वेगळ्या असतात. पूर्वसंकल्पानुसार किंवा पूर्व पुण्याईनुसार आपले काही भोग असतात, ते भोगण्यासाठी आपल्याला स्वतःची अशी एक शक्ती लागते. ती शक्ती, ते धैर्य म्हणजे भगवंताचं स्वरूप आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. ते भगवंत हृदयस्थ आहे म्हणून आपण म्हणतो. मग तो जो हृदयस्थ भगवंत आहे ना, तो क्षयातीत अक्षयी मोक्ष देतो. मग त्या व्यक्तीला सांगतो, हे जे तू करतोय, ह्या ज्याच्यातून ते तुला समाधान मिळालं ना, ते माझ्या साक्षीने आहे. इतरांची साक्ष घेण्याची तुला गरज नाही. कारण आत्मकल्याण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्यांचा प्रश्न येतो कुठे? इथे काही कोर्ट कचेरी नाही आहे की कोर्टामध्ये आपलं मत मांडायचं आहे आणि जजनी निकाल द्यायचा आहे. असं माईक आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आपलाच फक्त आपल्याला जर साक्ष पाहिजे असेल तर तो साक्ष देणारा आपल्या हृदयामध्ये स्थिर आहे. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. दयादक्ष का म्हटलंय? कधी कधी चुका होतात, कधी कधी या मार्गाला लागलो, सन्मार्गाला लागलो तरीही काहीतरी चुका होतात. त्या चुकासुद्धा तो सांभाळून घेतो, हे आपल्याला स्वतःला तो सांगतो. असं समर्थ स्वतः म्हणतायत, ज्याला जसा पाहिजे तसा मोक्ष देतो. आज मला जर असं वाटलं की हे काम माझं पूर्ण व्हावं, ते काम सुद्धा तो पूर्ण करतो. इतरांच्या मागे लागण्यापेक्षा आपण ह्यांच्या मागे लागल्यानंतर ते छोटं काम सुद्धा पूर्ण करतो. पण ते छोटं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो साक्ष देतो, हे काम करण्यासाठी तू योग्य होतास का? नाही ना. म्हणजे आत्मकल्याणासाठी स्वतःसाठी तो बोलतो. तेव्हा आपल्याला समजतं खरंच हे काम माझ्याच्यानी नसतं झालं, जे भगवंताच्या इच्छेने झालंय. मग तेव्हा तो म्हणतो, आता याच्या पुढे चल, याच्या पुढे जर तुला पाहिजे असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी तू मला मागू नको, मी ते तुला काहीही देऊ शकतो. जगातलं काहीही तुला मी देऊ शकतो, कारण मीच या सगळ्या ब्रह्मांडाचा दाता आहे. माझा ब्रह्मांड माझ्याच हाताखाली आहे. पण ते तुला हवंय का, याचा नीट विचार कर. आणि त्यामुळे तो दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, आपली स्वतःची साक्ष घेतो. खरंच मला नको. एकदा असं होतं, या गोष्टीसाठी मागायला गेलो आपण देवाजवळ आणि त्याला सांगायचं जेव्हा ज्ञान झालं, अरे या गोष्टीत काही अर्थ नाही, ही गोष्ट जरी मला मिळाली ना तुझ्या साक्षीने तर याचं माझं परम कल्याण होणार नाही, आता मला जाणवायला लागलंय. म्हणजे हळूहळू पायरी पायरीनी तो आपल्यासाठी बरोबर वर नेतो. मग ही सगळी साक्ष घेण्यासाठी स्वतः म्हणजेच फार चिकित्सा इतरांची करतो, तशी भगवंताची करायची नाही. भगवंतांनी सांगितलं ना हे चुकलंय, या ठिकाणी तुम्हाला जो दोष उत्पन्न झाला तो दोष सुद्धा मी क्षमा केलाय. जे इतर कुणाला माहितीच नाही या गोष्टींबद्दल, ही गोष्ट इतरांना सांगण्यासारखी नाही. जी गोष्ट तुझ्यासाठी मी केली आहे ती फक्त तुला माहिती आहे आणि त्यातून तुला किती समाधान मिळालंय हे सुद्धा तुला माहिती आहे. त्यामुळे दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. अशी साक्ष अशी रोज घ्यायची, क्षणोक्षणी साक्ष घ्यायची की ह्याच्यातून मला आनंद का मिळाला नाही, तर तो सांगेल ह्याच्यात तुझं मन का रमत नाही. याचं कारण आपली वासना कमी करण्याचा भगवंत स्वतः प्रयत्न करतात, जे आपल्या अंतरंगात स्थित असतात. एक मुख्य परमेश्वरू. आता याचं एक सुंदर उदाहरण दिलं आहे की एक मुख्य परमेश्वर मानायला पाहिजे ना आता आपण, की परमेश्वर हा एक आहे, त्याची सृष्टीचा निर्माता एकच आहे. दुसरी प्रकृती जगदाकारू. मग हा दुसरी जी आहे ती जगदाकार अशी असलेली प्रकृती आहे. तिसरा आपण कैचा चोरू आणिलामध्ये. मग हे जे प्रकृती वेगळी झाली, भगवंत वेगळा झाला, मग प्रकृतीमध्ये मी आहे,
मी प्रकृतीमध्ये आहे, मग मी असा वेगळा कुठे झाला प्रकृतीपेक्षा? म्हणजे प्रकृतीमध्ये मी आहे आणि मी भगवंताचा आहे, या तीनच गोष्टी आहेत ना, जीव, ब्रह्म आणि माया, या तीन गोष्टी. मग मायेमध्ये सुख का मिळत नाही? कारण मी भगवंताचा अंश आहे. माझा खरा परमेश्वर पिता जो आहे तो ह्या जगतातला पिता नसून परमपिता परमेश्वर माझा आहे. असं जेव्हा मन स्वतःच्या मनाला पक्क करेल तेव्हा चिकित्सा करणं सोडवेल. आणि अशा आनंदाचे कंद जिथे जिथे दिसतात संत त्यांना भेटेल आणि त्यांना विचारेल, तुम्हाला हा आनंद मिळाला? मला काही बुद्धीचा विचार करायचा नाही. मला बुद्धीने माझ्या जगायचंच नाही यानंतर. कारण माझं एक ध्येय ठरलं आहे की मला आत्मकल्याण करायचं आहे आणि मला आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे संसाराचा, आता प्रवचनामधल्या काही ओळी, संसाराचा भ्रम नाहीसा झाल्यावर अज्ञान नाहीसे करणारे हे ज्ञान राखून ठेवले. आता हे जर अज्ञान, संसार असार आहे हे जर कळलं, आता हे मला ज्ञान झालं, प्रत्येक जीवाला कळल्याबरोबर आता सगळेजण प्रवचनातून, निरूपणातून आणि सगळीकडे ऐकत असतात की हा संसार असार आहे, संसारात काही अर्थ नाही. हे जरी इतकं म्हणजे कळत असलं तरीसुद्धा हे जे ज्ञान मिळतं ना की संसार असार आहे, ते ब्रह्माचा साक्षात्कार घडविल म्हटलं तर ते ज्ञानही संसार भासवणारे अज्ञान समताच नाहीसे होते. म्हणजे हे जे मला ज्ञान झालंय, आपल्या जीवाला जे ज्ञान झालंय की मला समजलं संसार असार आहे, हे ज्ञानसुद्धा संपवायला पाहिजे. म्हणजे आता मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली की संसार असार आहे, पण हे जे मला ज्ञान झालंय ते सुद्धा सोडून द्यायचंय जर परब्रह्माकडे जायचं असेल तर. म्हणजे आधी आपलं साधं विद्या, नंतर सद्विद्या, त्यानंतर हे खरं ज्ञान झालंय थोडंफार की जेणेकरून भगवंत म्हणतायत की मी या चराचरात व्यापलेलं आहे, पण हे खरं नाही, खरं रूप मी वेगळाच आहे, हेही मला ज्ञान झालं. म्हणजे मी संसाराला असार मानलं, संसार नाही हे मानलं. पण हे जेव्हा परब्रह्माचं म्हणजे आणखी वरची जेव्हा असते, आपली पायरी चढते, तेव्हा ते म्हणतात हे ज्ञान झालंय हे सुद्धा विसरायला पाहिजे. म्हणजे बुद्धीचा आधारच जीवानी घ्यायचा नाही असं सरळ सरळ वाटतंय. हे इतकं वाटतं तितकं सोपं नाही. बुद्धी आपल्याला पटवत असते की आज तू खुश आहे, पण ते खरं खुश आहे, समाधानी आहे, हे ब्रह्माचं ज्ञान जर घ्यायचं असेल तर या ज्ञानाला सुद्धा समर्थ किंमत देत नाही आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडाली, आता ज्ञानेश्वरी, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ट जाळोनिया स्वये जळे. ज्ञानेश्वरी म्हणतो वन्ही काष्ठ जाळतो आणि स्वतः जळतो. म्हणजे याचा अर्थ जे मिळालंय मला ज्ञान, ते ज्ञानसुद्धा खरं नाही. किती कष्टाने मी मिळवलं ज्ञान, की ह्या संसारात अर्थ नाही यासाठी मला किती पटापट सगळे बांध तोडावे लागले. तसं करायची गरज नाही सहसा, पण एकदा का साधक मार्गामध्ये लागलं की आपण म्हणतो हे नाही ते नाही, निरीच्छता उदासीनता करून कसं बसं करून मी ठरवलं की हे ज्ञान खरं नाही. म्हणजे मला हे ज्ञान कळलं की संसार असार आहे, भगवंत शाश्वत आहे. सध्याच्या परिस्थितीत भगवंत शाश्वत जो आहे तो मला दिसला नाही आहे आणि संसाराला मी सोडलं आहे. म्हणजे उदासीन अवस्था आहे, बुद्धीवरती भ्रम आहे, भ्रमाचा पगडा आहे. कसं बसं करून 2-4 दिवस 1 महिना बसून मी हे ज्ञान कमवलं की संसार असार आहे, पण कुठे ना कधी ना कधीतरी भगवंत मिळेल. हे मिळाल्यावर सुद्धा भगवंत म्हणतोय हे सुद्धा खोटं आहे, हे सुद्धा ज्ञान खोटं आहे. कारण जसा वन्ही काष्ट जाळवनिया स्वये जळे, एकदा का हे ज्ञान झालं, हे ज्ञानही माझं नाही, मला काहीच कळत नाही असं म्हणायला पाहिजे. प्रत्येक जीवानी असं म्हणायला पाहिजे हे जे सगळं चाललंय, क्रिया कृती कर्म सगळं करायचं आहे, कारण आपल्याला जन्मच त्याच्यासाठी झालाय. हे तुझं रुटीन ठरलंय, हे तुम्हाला करायचं आहे, हे कर्म मला करायचं आहे. पण करत असताना कोणत्याही प्रकारचा बुद्धी भ्रम आपल्याला व्हायला नको. बुद्धी बाकी भगवंतामध्ये स्थिर. किती मोठ्या मोठ्या ओव्या आहेत या. एका प्रवचनांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या समर्थांच्या, काय ज्ञानेश्वरीच्या, अखंड अक्षय अच्युत परमात्माच अक्षय मोक्ष देऊ शकतो. ही गोष्ट फक्त आता लिहून ठेवायची मनातल्या मनात. अखंड अक्षय अच्युत असा परमात्मा अक्षय मोक्ष देऊ शकतो. आता यासाठी अगदी सोपं उदाहरण सांगते की भक्ती म्हणजे भगवंताची कृपा आहे. आपल्याला वाटतं आपण भक्ती करतो, पण करू शकत नाही. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही, जरी ज्ञान झालं तरी सुद्धा बघा ना कोणत्या क्षणी आपण थांबू शकतो. ज्ञान झालंय, संसार असार आहे, लोकांचं पटायला लागलंय, पण पुन्हा घरी गेल्यानंतर असं वाटतं की नको याच्यात काही अर्थ नाही. कारण प्रत्यक्षात हे काही दिसत नाही ना. ज्यांचं दिसतं ते चक्षुच आपल्याजवळ जोपर्यंत होत नाही, म्हणजे भक्ती निर्माण होण्यासाठी भगवंताची कृपा लागते. भगवंत स्वतः कृपापात्र करतो आपल्याला. आपली अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर तो म्हणतो याची इच्छा आहे का, याची इच्छा जर असेल तर मी कृपा करतो.
म्हणजे त्याच्या इच्छेसाठी आपल्याला अंतःकरण शुद्धीची आवश्यकता आहे, की थोडं थोडं ज्ञान मिळवायचं आहे, थोडं थोडा वेगळा विचार करायचा आहे. आत्तापर्यंत करत होतो त्या ज्ञानाने किंवा त्या गोष्टींनी मला जर समाधान मिळत नाही, थोडासा वेगळा विचार करायचा आहे, भगवंताला आळवायचं आहे. मग एकदा का त्याची प्रार्थना तिथपर्यंत पोहोचली की भगवंताची कृपा होते. मग भक्ती म्हणजे भगवंताची कृपा आहे आणि वाट पाहणे म्हणजे श्रद्धा. आता एकदा का भगवंत आपल्याला कृपापात्र झाला की तो वाट बघायला लावतो. कारण प्रत्येक वेळी आपण लहान मुलांना जरी एखादी गोष्ट मागितली आणि दिली तर त्याला त्याची किंमत राहत नाही. मग भगवंत म्हणतोय हा माझा भक्त आहे का, मग याला थोडी वाट पाहायला लावू. त्याला हे शिकवू की जमिनीमध्ये बी जेव्हा पेरतो तेव्हा आंबा त्या दिवशीच मिळत नाही. आंब्याची कोय जेव्हा पेरतो तेव्हा त्याच दिवशी तुला आंबा मिळणार नाही आहे. हे जर तुला निसर्गातलं उदाहरण कळलं तर तू माझी भक्ती करतोय ना, थोडी वेळ दे. तुला बरोबर साक्षीने पक्ष घेतो, मी तुझ्या साक्षीने पक्ष घेतो, मग वाट पाहायला लावतो. आणि जर वाट पाहत असेल एखादा साधक तर ती श्रद्धा आहे. ती स्वतःची श्रद्धा भगवंताची असते. आणि सुरुवातीला महाराज काय म्हणतायत की श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे आणि श्रद्धा ही शक्ती आहे भगवंत महाराज म्हणतायत. म्हणून सांगते वाट पाहणं ही श्रद्धा आहे. जर जो व्यक्ती वाट बघत असेल की अरे मी तर इतकं चांगलं करतोय, परोपकार करतोय, किती चांगली ओव्या वाचतोय, पारायणं करतोय, तरी मला पाहिजे तसं सुख का मिळत नाही, तर त्याचं सुद्धा कारण आहे वाट पाहणे. जो अतिशय अंतःकरण शुद्ध मनाने जो वाट बघेल, ज्याची बुद्धी भगवंतामध्ये स्थिर होईल, ती श्रद्धा आहे. आणि श्रद्धा म्हणजे समर्पण आहे. ही अतिशय मोठी गोष्ट आहे की समर्पण करायला पाहिजे. समर्पण कसं की जर भगवंतांनी म्हटलं ही गोष्ट म्हणजे सध्या मला मिळत नाही आहे, तर ते समजायचं की तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं, तू ठेवशील तसं, तसं जर घडत असेल तर ते समर्पण आहे. कारण माझं असं स्वतःचं अस्तित्व आता उरलेलं नाही, ते समर्पण आहे. त्यांनी म्हणावं आणि आपण ऐकावं. ही गोष्ट घडली ही भगवंताला फार आवडते. भगवंताला काय, आपल्याला सुद्धा आवडतं. आपण एखादी गोष्ट म्हटली मुलाला आणि त्यांनी ऐकली, आपलं मन किती शांत आणि आनंदी आणि प्रेमळ होऊन जातं की आपला मुलगा आपला ऐकतो. तसं भगवंता तू दुःखात ठेवतो दुःखात ठेव, सुखात ठेवतोय सुखात ठेव, जसं करशील तसं. जी ही परिस्थिती माझ्यावरती येईल ती मान्य करील. म्हणजे माझं समर्पण भगवंतावर दिसलं पाहिजे. नुसतं बोललं की आपण म्हणलं देगा देवा असं म्हणत राहायचं आणि नुसत्या आरत्या म्हटल्याने तो भावत नाही त्याला. कारण तो अंतःकरण बसलेला आहे. अंतःकरणातलं भाव तो समजतो, त्याच्यामुळे साक्षीने पक्ष घेतो. समर्पणामध्ये भक्ती आहे. हे जे समर्पण करतो ते भक्तीच्या शिवाय शक्य नाही. आणि भक्ती म्हणजे भगवंताची कृपा आहे. भक्ती म्हणजे भगवंताची कृपा. वाट पाहणे म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे समर्पण. समर्पणातच भक्ती. भक्ती म्हणजे समर्पण आहे आणि भक्ती म्हणजे प्रेम. समर्पण आहे, प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे भाव. प्रेमाला म्हटलंय आपण भाव आणि भाव तेथे देव. जर भाव असेल, मला वाटतंय की भगवंत आहे इथे, तर दगडात सुद्धा देव प्रगट होईल. भरला घनदाट आणि नसेल वाटत तर समोरची मूर्ती सुद्धा आपल्याशी काही बोलू शकणार नाही. असे अनुभव प्रत्येकजण आपण घेतो. त्यामुळे अमृतकणातले माझे 4 ओळी लिहिल्या की भक्ती म्हणजे भगवंताची कृपा, वाट पाहणे म्हणजे श्रद्धा, श्रद्धा म्हणजे समर्पण, समर्पणातच भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भाव आणि भाव तेथे देव. ज्या ठिकाणी हा भाव उत्पन्न होईल, अंतःकरण शुद्धी होईल, त्यानंतर भगवंताची कृपा होईल. मग ती भक्ती म्हणजे भगवंताची कृपा. हे पहिलं तत्व आपण सांगितलं. आता प्रवचन आहे की भगवंताचं अस्तित्व पाहावं तिथे आहे. महाराज म्हणतायत भगवंताचं अस्तित्व पाहावं तिथे आहे. त्यांचं मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. मी कसं वागायला पाहिजे, इतरांची जी बरोबरी करतो त्याच्याशी न करता आपण फक्त स्वतःमध्ये बदल करून मी कसं वागायला पाहिजे, तरच आपल्याला आतले काहीतरी भाव त्या भगवंताचे कळतील. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळते. बुद्धी तर दिली आहे आणि काहींना ना अनुभवाने कळतं. कधी कधी ज्ञानेश्वरांना जसं 18व्याच वर्षी त्यांची ज्ञानेश्वरी झाली तसं त्यांना आपोआप कळलंय. काहींना बुद्धी दिली आहे. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले पाहिजे. ज्यांनी आपणहून हे सांगितलं, वयाच्या 18व्या वर्षी एवढी मोठी ज्ञानेश्वरी, जे अजूनही आपल्याला एक त्याच्यातला ओवी समजवायसाठी आयुष्य कमी पडेल, असं जे लिखाण आहे, जे त्यांना आपोआप झालेलं आहे, हे कळायला आपली बुद्धी समर्पित करायला नको का? आपण जर आपली बुद्धी समर्पित केली, मला हे जे सांगतायत ते आप्तवाक्य प्रमाण मानायला पाहिजे. त्यातलं जे पटेल ते आपण घ्यायचं. त्यातलं 1 जरी टक्का आपल्याला पटलं
तरी ते समर्पण आहे त्या ओवीसाठी ते प्रमाण मानले पाहिजे. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे, मग आता या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व निश्चित का झालं की वयाच्या 18व्या वर्षी जर ती व्यक्ती भगवंताचे गुणगान गाऊ शकते म्हणजे त्याचं अस्तित्व असल्याशिवाय का? आपले 50 वर्ष झाले, 58 झाले, 60 झाले तरी आपल्याला ह्या गोष्टी सुचत नाही, त्यांनी लिहिलेले आपल्याला समजत नाही. मग जर निश्चित झालं आहे की भगवंतांनी त्यांच्यावरती कृपा केली आहे, मग हे जर निश्चित झालं असेल तर त्यांची ओळख तशी करून घ्यावी. मग आपल्या बुद्धीला म्हणजे संतांजवळ जाणे जसे म्हणतात की आपल्याला कळत नाही, जे कळत होतं ते उपयोगाचं नाही, त्याला समर्पण करणं आवश्यक आहे. त्यांनी जे केलं, समर्थांनी जे केलं, जे संतांनी केलं ते करणं हे प्रमाण मानलं पाहिजे. आणि ते काय प्रमाण मानतात की भगवंताचं अस्तित्व आहे, हे त्यांचं प्रमाण आहे. बीजगणितातलं उदाहरण सोडवताना फार सुंदर लिहिलं आहे त्यांनी या प्रवचनामध्ये. बीजगणितातलं उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. x+2 असं एक उदाहरण असतं बीजगणितामध्ये, जो क्ष घ्यावा लागतो आणि उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय हे आपल्याला कळत नाही. पूर्ण गणित सुटतं आणि पूर्ण गणित सुटल्यानंतर क्ष बरोबर काय ती किंमत आपण काढतो. असं जसं बीजगणितामध्ये करतो, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. तो जर क्ष घेतला नाही तर बीजगणितातलं उत्तर येत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडण्यासाठी असा अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरला पाहिजे. आता त्यांनी किती छान पटवलंय महाराजांनी की एक क्ष असा गृहीत धरा की जो क्ष म्हणजे भगवंत आहे आणि ते दाखवलंय कोणी? संतांनी. त्या संतांच्या ठिकाणी आपली बुद्धी जर टाकली तर तो क्ष, त्याची किंमत केव्हा कळेल आपल्याला माहिती नाही. पण जीवनाचं कोडं जर सुटायचं असेल तर या क्षची किंमत आपल्याला कळली पाहिजे. या भगवंताचे खरे स्वरूप भगवंताचे खरे स्वरूप किंवा जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी कळेल. महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज म्हणतात, जेव्हा जीवनाचं कोडं सुटेल तेव्हा कळेल तो क्ष म्हणजे कोणता, भगवंताचं अस्तित्व काय होतं. मग आपल्याला काय वाटतं, आपण आत्ता बुद्धी त्याच्यामध्ये स्थिर केली की ताबडतोब भगवंत दिसायला पाहिजे, नाही दिसणार. कारण त्याचं शेवटच्या क्षणीसुद्धा कोडं सुटू शकतं. तो क्ष शेवटपर्यंत घ्यावा लागतो. जसा बीजगणितामध्ये शेवटपर्यंत क्ष घ्यावा लागतो आणि शेवटी क्षचं उत्तर काहीतरी निघतं आहे आणि ते उत्तर म्हणजे क्ष बरोबर ते, हे गणिताच्या शेवटी ते जर बरोबर आलं तर आपल्याला आपले गुरुजी आपल्याला गुण देतात. तसं इथे सुद्धा आपण एक गृहीत धरायचा आहे क्ष की जो भगवंत आहे. कारण काय? कारण आम्हाला ज्ञानेश्वरी आवडली आहे, कारण आम्हाला संत आवडले आहेत, आम्हाला संत सज्जन आवडले आहेत आणि तो एक क्ष आम्ही गृहीत धरला. गृहीत धरल्यानंतर त्यावरची जी इमारत बांधून आम्ही ती अतिशय उत्तम असेल. ती इमारत बांधण्यासाठी क्ष घेण्याची गरज आहे असं 25 नोव्हेंबरच्या उदाहरणामध्ये प्रवचनामध्ये महाराज सांगतायत. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी कळेल. आता त्याची घाई करायचं कारण नाही. आपल्याला वाटतं आज भक्ती केली की आजच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, क्षणोक्षणी प्रचिती येते असं सुद्धा संत सांगतात. पण ती नाही आली तरी चालेल, कारण जोपर्यंत माझी मती स्थिर होत नाही किंवा माझी पूर्वपुण्य होत नाही किंवा माझं समर्पण त्या पात्रतेचं नसेल तोपर्यंत येणार नाही, हे असं गृहीत धरायचं. तोपर्यंत आपण वाट बघायची, कारण श्रद्धा म्हणजे समर्पण आहे. मग ते शेवटी जीवनाच्या शेवटी जरी जाता जाता जर कळलं आणि भगवंत समोर दिसले डोळ्यासमोर तर काय वाईट आहे. म्हणजे तो क्ष शेवटपर्यंत जीवनाचं कोडं सुटेपर्यंत नाही सुटला तरी चालेल, ही श्रद्धा पाहिजे जशी शबरीची होती. असे कितीतरी उदाहरणं आपण पुराणातले देऊ शकतो की त्या श्रद्धेने गुरूंनी सांगितलं त्यावरती श्रद्धा ठेवली, मग ते कोडं माझं केव्हा सुटेल, काय सुटेल, मला दिसला नाही, मला का दिसला नाही, किती उशीर होत आहे, बोलायचा प्रश्न उद्भवत नाही. सुखदुःखामध्ये असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, संचिताच्या, ग्रहांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण भगवंताला का विसरतो की आपण म्हणतो ग्रह ताऱ्यांमुळे झालं, प्रारब्धामुळे झालं, जीवनामुळे झालं असं म्हणत जी बुद्धी जोपर्यंत आपल्याशी बोलत असते ना तोपर्यंत हे सगळं आपलं मनातल्या मनात चालू असतं. हे मनाचं बुद्धीचं कार्य आहे, हृदयाचं नाही. हृदयामध्ये बसवायचं आहे भगवंताला, बुद्धीला नाही. मग हे जे म्हणतो प्रारब्ध, संचित, ग्रहांचं, भविष्य, या भविष्यामुळे असं घडलं किंवा असं याच्यामुळे, कधी कधी तर काही लोक म्हणतात की देव खोटा, देवानीच आमच्यावरती ही वेळ आणली. मग ते किती चुकीची इमारत तयार होणार आहे. क्ष कोणता घ्यायला सांगतायत आणि आपण क्ष कोणता घेतो? क्ष आपल्या बुद्धीचा घेतो आणि क्ष घ्यायला सांगितलाय अज्ञात, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. आपल्याला माहिती नसलेला अज्ञात क्ष घेणे हे कोण घेऊ शकेल? ज्याची भक्ती म्हणजे भगवंताची कृपा झाली तर. आणि भगवंताची कृपा केव्हा होईल? जेव्हा आपण त्यासाठी अंतःकरण शुद्ध करून
बुद्धी त्याला समर्पित. देवा मला काहीच समजत नाही, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असं जेव्हा म्हणू तेव्हा भगवंत क्षणोक्षणी प्रचिती देतात. सुखदुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, संचिताच्या, ग्रहांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे अशी श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो व दोष देतो. आपण आपल्या शंकेचे निरसन करू शकत नाही. त्यासाठी कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो. हे कोणाचा आवाज येतोय? कुणाचा आवाज येतोय? आपण आपल्या शंकेचे निरसन करू शकत नाही. जेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तर मिळत नाही तेव्हा वाक्य आपण म्हणतो, अरे हे काहीतरी वेगळं आहे बरं. ह्या प्रश्नाचं उत्तर मला जेव्हा मिळत नाही त्यासाठी कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो आणि तोच हा बीजगणितातला क्ष आहे. तोच हा बीजगणितातला क्ष आहे की ज्या ठिकाणी आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, आपली बुद्धी कार्य करू शकत नाही. या पूर्ण याच्यावरती आज प्रवचन आहे. आपलं बुद्धी ज्या ठिकाणी कार्य करू शकत नाही त्या ठिकाणी जो विश्वास ठेवतो तो विश्वास म्हणजे बीजगणितातला क्ष. तो क्ष जसा उत्तर देतो आणि त्यासाठी सुद्धा सतत प्रयत्न करावे लागतात त्या मुलाला. जेव्हा बीजगणितला क्ष घेतो तेव्हा एकही पायरी त्याला चुकता कामा नये. एखादी जरी पायरी त्याची चुकली तर त्याचं क्षचं उत्तर चुकतंय. त्यामुळे पायरींनी विचार करायचा. तो क्ष बीजगणितातला जसा घेतलाय तसा अज्ञात क्ष म्हणजे भगवंत आपण गृहीत धरायचा. आधी प्राधान्य भगवंताला द्यायचं आणि प्राधान्य भगवंताला दिल्यानंतर मग बाकी जे उत्तरं येतील ती हळूहळू आपण अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे दुसऱ्या गोष्टीकडे बघणार नाही. जसे दोन मार्ग असतात, एकदा का एका मार्गाने जायचं ठरवलं की दुसऱ्या मार्गाकडे वळायचं नाही हे निश्चित होतं. त्यामुळे इकडे आलेली सुखदुःखसुद्धा समर्पित होतात. समर्पित भावनेने आपण जेव्हा समर्पण करतो तेव्हा भगवंताला अगदी आनंद होतो आणि आतूनच तो साक्ष देतो. यासाठी हे 3-4 श्लोक आधी सांगितले. आतून जे साक्ष मिळते ती स्वतःची वैयक्तिक असते आणि वैयक्तिक अशी साक्ष दिल्यानंतर आता संकट म्हणजे अनुभव. अमृतकणातलं वाक्य आहे, संकट म्हणजे अनुभव. आणि संकट आलं, अनुभव आला इथपर्यंत शांत नाही राहायचं. संकट आला आणि अनुभव मिळाला तर लोक अनुभव न घेता नकारात्मक विचार करतात. त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व नाही, संतांचं अस्तित्व नाही, चांगुलपणाचं अस्तित्व नाही. पण संकट म्हणजे अनुभव घेऊन जर संकटातून यशप्राप्ती जर त्यांनी करून घेतली, एखादी गोष्ट मला जमत नाही, ती जमत नसताना मी स्वतःचे वैयक्तिक प्रयत्न केले आणि कुणाचीही मदत न घेता जर मला यश मिळालं तर ती प्रचिती असते. कारण त्यावेळी आपल्याला साथ कोण देत असतं? त्यावेळी साथ आपला भगवंत देत असतो. कारण तो जो अनुभव घेतला तो वैयक्तिक अनुभव घेतला. म्हणजे दयादक्ष तो साक्षीनेही पक्ष घेतो. म्हणजे संकट आल्यानंतर जसं ड्रायव्हिंग सीटवर त्या श्री समर्थांच्या सिनेमात जसं दाखवलंय स्वतः सद्गुरू बसतात तसा तो बसतो आणि त्या मार्गाने आपण गेल्यानंतर जो संकटातून मिळालेला यश आहे त्या यशाचं मग आपण स्वतःकडे कर्तृत्व घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संकट हा अनुभव घेतला आणि अनुभवातून जर यश मिळालं तर ते आपण स्वतःकडे घेणार नाही. कारण हे माझ्या एकटीच्यानी शक्य नाही, हे प्रत्येक जीवाला कळतं. हा जो आनंद आहे, हे जे यश आहे ते कुणाच्या तरी साक्षीने, कुणाच्या तरी कर्तृत्वाने, कुणाच्या तरी आशीर्वादाने मिळालंय हे त्याला पटतं. अनुभव आणि प्रचिती म्हणजे दैवी शक्तीची जाणीव म्हणजे तो क्ष. अनुभव आणि प्रचिती म्हणजे दैवी शक्ती. अनुभवामध्ये घाबरून गेलो, त्याला शिव्या शाप दिले तर ती प्रचिती येण्याचा प्रश्न नाही. म्हणजे फक्त डोळ्यांनी बघितलं तेवढं बघून चालणार नाही. त्याच्यावरती जर बघायचं असेल तर तो क्ष जेव्हा आपण घेतो तर अनुभव आणि प्रचिती म्हणजे दैवी शक्तीची जाणीव आणि ही जाणीव म्हणजे क्ष आहे. एकदा का मला जाणीव झाली की भगवंत माझ्यासाठी काहीतरी करतोय, मी भगवंताची आहे, भगवंत माझे आहेत, याच्या व्यतिरिक्त हा जो क्ष मी पक्का घेतला तर बीजगणितातलं कोडं जसं सुटतं तसं जीवनाचं कधीतरी सुटेल ही आशा मला वाटते. आणि ही जाणीव म्हणजे मग ती यत्न कसू न करी न मी, यश दे न दे तुझी सत्ता. रामा तुझी सत्ता आहे. यश दिलं तरी तुझं आहे, नाही दिलं तरी तू त्याचा जबाबदार आहेस. जे मला होत नाही ते मला करायचं आहे. जो हो नहीं सकता वही करना है, खुद को खुद से मिलाना है, नदिया जैसे सागर से मिलती है, मन को परमात्मा से मिलाना है. मनाला परमात्माला भेटवायचं आहे. मध्ये आधे जे काही येतात ना अडथळे, त्या अडथळ्यांमध्ये अवलंबून न राहता वरती किंवा आत, एकदम वर किंवा हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याला जर जोडलं, मनाला परमात्म्याशी जोडणं म्हणजे तो क्षची जाणीव आहे.
असं मला वाटतंय. आता दुःखात घाबरणे हा आपल्या आराध्यावर असलेला अविश्वास आहे. जर मी दुःखामध्ये घाबरून गेली म्हणजे याची प्रचिती मला कशी घेता येईल? त्या क्षची प्रचिती जर मला घ्यायची असेल तर दुःखामध्ये स्थिर राहणे, दुःखामध्ये धैर्य ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मग दुःखात जर मी घाबरली तर तो माझ्या आराध्यावरचा अविश्वास आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवायची की आपण जर घाबरलो दुःखामध्ये तर माझ्या आराध्य जे मी मानते आहे, माझं राम जर माझं दैवत आहे, माझे महाराज जर माझं दैवत आहेत, तर त्यांच्यावरती अविश्वास आहे. एखादी आई आपल्या मुलावरती आलेलं संकट टाळणारच याच्यावरती विश्वास पाहिजे. आणि सुखामध्ये जर मला अहंकार होत असेल तर तो आराध्याचा अपमान आहे. जर मी माझ्या सुखामध्ये, ते सुखही त्याच्याचमुळे आलंय, दुःखही तो सावरणार आहे. मग सुख दुःखात जो समाधानी आणि स्थिर आणि कृतज्ञ राहत असेल ती आराध्याची कृपा आहे, जे म्हणजे भक्ती म्हणजे भगवंताची कृपा. यावर मी बोलले. भक्ती म्हणजे भगवंताची कृपा होण्यासाठी या सगळ्या पायऱ्या ज्या प्रवचनांमधून थोड्याशा आपण विचार करायला पाहिजे, ते विचार म्हणजे अमृतकण आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आता प्रवचनामध्ये पुढच्या ओळी आहेत, खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. आता खरा आप्त असं महाराज म्हणतायत. आप्त आपल्याला खरंच त्याच्यातून बाहेर काढतो का? आपल्या साध्या संकटातून आप्त आपल्याला मदत करतो. किती बरं, किती चांगलं वाटतं की ह्या आप्तांनी आपल्याला मदत केली. पण हा जो कोणता आप्त असेल, आपला देह जरी आपला आप्त मानला तरी तो आपल्याला शेवटपर्यंत साथ देतो का? तो देऊ शकत नाही. देह आपल्याला चितेवरती सोडावा लागतो. म्हणजे याला तरी आप्त कसं म्हणायचं? इतरांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. जर देहच माझा वाटत नाही, हे ज्ञान होणं सुद्धा समर्पित करायचं आहे. समर्थ म्हणतात हे सुद्धा समर्पित करा. कारण वरती जायचं असेल तर याही ज्ञानाचा उपयोग नाही. पण काहीतरी समजायला पाहिजे. आपण काहीतरी ते विचार दिवसभर करतो, त्या विचारांचं हे फलित आहे की खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त आहे. तो खरा आप्त आहे. जन्म मरणापासून दूर नेणारा तो खरा आप्त आहे. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं ते संतांनी सांगून टाकलंय. आपल्याला जे वाटतं ते महत्त्वाचं नाही. आपल्याला जे वाटत होतं की आपल्याला ज्याच्यातून समाधान मिळतं ते समाधान खरं नाही, ते संतांनी सांगून ठेवलं आहे. ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. हे पहिली ओळ आहे. या प्रवचनाची पहिली ओळ आहे, त्यांनी सांगितली आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. आता इतकं सोपं नसतं ते, त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. पण वेळ लागला तरी सतत जर ते ऐकत गेलो तर आपल्यामध्ये वृत्तीमध्ये पालट होऊ शकतो. आपण नेहमी विषयांना शरण जातो. महाराज म्हणतायत आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीती उरत नाही. सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणेच तर कठीण आहे. सर्व प्रकारचे चमत्कार भक्त करू शकतात, सर्व प्रकारचे चमत्कार संत करू शकतात, सर्व प्रकारचे चमत्कार भगवंत करू शकतो. पण तिथपर्यंत जाणं, तो दृष्टी मिळण्यासाठी भगवंताची आणि संतांची कृपा लागते. इतकं मोठं जर आपल्याला काहीतरी मिळणार आहे तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ही आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. आता बघा काय म्हणतात, डोळ्याने बघतो ध्वनी, परिसतो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करिता विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. वाटली होती आत्तापर्यंत आपल्याला ही कृतज्ञता. आपल्याला जोपर्यंत ही जाणीव होत नाही, जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही, तोपर्यंत आपल्याला जर आपण झोपलो आणि शांत झोपलो, हे वाचलं ते वाचलं म्हणून मला झोप लागली आणि सकाळी उठलो, असं नाही आहे. जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. आम्ही जे रस चाखू शकतो ते तो घेतो, त्याचा अनुभव तो देतो आपल्याला. आणि जेव्हा आपल्याला कळतं ताप आलाय, कावीळ झालाय, काही गोष्टी आपण जेव्हा करू शकत नाही, तेव्हा खरंच जाणीव होतं की आपल्याला जी चांगली मधुर अशी रसना मिळाली आहे ती भगवंताच्या कृपेने मिळाली आहे. कोणत्याही क्षणी आपल्या हातातून या गोष्टी जाऊ शकतात, कोणत्याही क्षणी आपले केस पांढरे होऊ शकतात, कोणत्याही क्षणी आपल्याला अपचन होऊ शकतं. आणि तेव्हा तर जाणवतं. म्हणून घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. आम्ही आज झोपलो, मरण कसं नाही आलं, आम्ही सकाळी उठलो, ही ईश्वराची दया आहे. या ईश्वरा तो म्हणतो आज जरी मी तुला उठवतोय, आता तरी माझ्याकडे बघ. कारण मी तुला रात्री जे झोपवलं ते पूर्ण नाही झोपवलं. तुला आजची रात्र घालवली आणि तुला उद्या उठवलं, म्हणजे उद्याचा एक दिवस तुला पुन्हा दिवस माहिती नाही, क्षण जे काही त्याला द्यायचं असेल तो देतो. हे जर तुला कळत असेल तर ईश्वराची दया म्हणून कृतज्ञतेने उठ. सकाळी उठत असताना कृतज्ञतेने जर उठलो म्हणजे मग हा जो विचार प्रवर्तन आहे ते घडू शकतं. केव्हा? डोळ्याने बघतो. हे जे बघतोय ते बघत असताना सुद्धा मागे चर्मचक्षु असल्याशिवाय आपण बघू शकत नाही. मग प्रवचनामध्ये महाराज म्हणतात आपण जिनात चढतो ते जिन्यासाठी नसून
वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते, हे लक्षात घ्यायचं. जिना जो चढतो तो वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असतो. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे साधन आहे. जिन्यावर जाणं हे जरी साध्य, जिन्यावर जाणं हे साधन आहे आणि जिथे पोहोचायचं आहे ते साध्य आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जे करत असताना किती सहजतेने अध्यात्म सांगता येते. हे करायचं आहे, करत राहायचं आहे, पण ते साध्य काय आहे? तो आपला परमेश्वर आहे. आणि खरं म्हणजे तो आतच बसलेला आहे. आपल्याला जे आवडतं ते केलं तरी भगवंत खुश होतो. म्हणजे ते साधन सोडून द्यायचं, साध्य भगवंताकडे लक्ष द्यायचं. पण परमेश्वर बाजूलाच राहिला आणि आपण साधनाला घट्ट धरून बसलो आहोत. मग काय करावे? महाराज प्रवचनात म्हणतात, साधनाला घट्ट धरून बसल्यावर आम्ही काय करू? महाराजांना प्रश्न पडलाय. मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेत आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नावाकडे जातो. इतकं मोठं वाक्य ते बोलले आहे. आधी आपण जडामध्ये बघतो. हे मी जे काही करतोय ना ते सगळं भगवंत करू शकतो. भगवंत करतो म्हणजे जड आहे असं समजतो ना. हे करतो म्हणजे माझं एखादं काम जर करायचं असेल तर भगवंत करतो म्हणजे जड रूपामध्ये त्याला बघतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. भगवंत अव्यक्त आहे असं म्हणतो, नामाकडे नंतर जातो, आधी भगवंताला जडामध्ये बघतो. मग या भगवंताला जडामध्ये बघितल्यावर पुन्हा डोळ्यांनी त्याच्याचकडे बघतो, सगुण मूर्तीकडे बघतो. आणि हे सगळं करत असताना त्याचं निर्गुण आणि अव्यक्त असं रूप आपल्याला दिसत नाही, कारण आपली साधना अशी थोडी अर्धवट असते. तशी सर्व भगवंताने केलेली सृष्टी आहे, तशी सर्व जग आहे, तिच्यामध्ये बदल करायला नको असं आपल्याला वाटतं. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्याच हातात आहेत, यात शंका कोणती? म्हणजे जे सुरुवातीचं वाक्य आहे, निशंकता पाहिजे, आपली बुद्धी समर्पित व्हायला पाहिजे. हे जर भगवंताने निर्माण केलं त्याला काय कळत नाही? त्याला आपलं दुःख कळत नाही असं वाटतंय का? जर तो आपली परीक्षा घेतोय तर त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हायला नको का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः शोधायची असं 25 नोव्हेंबरच्या प्रवचनात म्हणतायत. झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. किती गोड शब्द आहेत महाराजांचे की जर मुळाला पाणी घालतोय, प्रत्येक झाडाला फांदीला असं पाणी आपण घालत नाही, आपण मुळाला पाणी घालतो. आणि मुळाला घातलेलं पाणी जसं आपोआप सगळ्या झाडाला मिळतं, तसं आपण भगवंतामध्ये स्थिर राहिलो की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. जे अतिशय कठीण आहे, स्वतःला विसरणे आणि भगवंताला प्राधान्य देणे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला करायची आहे. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. आत्म्यासारखा आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्यातला एक छोटासा थेंब म्हणजे हा जीव आहे असं महाराज म्हणतात. त्याची ओळख आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे. जय जय रघुवीर समर्थ. इथपर्यंत महाराजांनी सांगितलंय की आपण आत्मा आणि तो परमात्मा जसा समुद्रामध्ये कण असतो तसा कणासारखा आपण त्याच्यातूनच आलेलो आहे. ह्याचं का विसर पडतोय हे महाराज म्हणतात समजत नाही. ही माया आहे. मग जर तो आणि मी वेगळा नाही तर माझी सगळी चिंता, माझा सगळा भार त्याच्यावर तर व्हायलाच आहे, ही पहिली गोष्ट झाली. पण आनंद का मिळू नये भगवंतापासून? भगवंतापासून जर आनंद खेचायचा असेल तर भगवंताशी समर्पण व्हावं, अशी महाराजांची आजच्या प्रवचनातली इच्छा मला जाणवते. आणि असं जर केलं तर प्रत्येक जीवाला आनंदाचा अधिकार त्यांनी दिलाय. फक्त वृत्ती आपण इकडे तिकडे करतो म्हणून. गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात अमृतकण, की ज्या ठिकाणी असा हा जो गहाण असतो ना मायेमध्ये पडलेला, तो जीव मग असंख्यात अगदी लवकरच मुक्त होतो. वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत. जर हे प्रवचन वाचलं, याच्यातलं ओंकार ब्रह्म जर आपल्याला समजलं तर आपला जीव शांत शांत होतो. हा अनुभव प्रत्येक माणसाने एकमेकांना द्यावा. राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती. कोणत्याही प्रकारचा गोंधळ राहत नाही. शनी काय करतो, केतू काय करतो, हे सगळे भगवंता मारुतीच्या अधीन आहेत. मग मारुती रामाच्या अधीन आहे. त्यामुळे आपण फक्त रामाला धरायचं आहे, हनुमंताला धरायचं आहे. असं जर केलं तर कोणत्याही प्रकारची आपल्याला चिंता करण्याचं काय कारण? हे सुरुवातीचं प्रवचन आपल्याला वेळ नाही आहे, ते पुन्हा वाचता येईल की ज्या ठिकाणी चिंतामुक्त व्हा.
बुद्धीला गहाण ठेवा, बुद्धी मला समर्पित करा, प्रेम आणि भक्ती करा. आता संतांनी नामस्मरणाची नाव आपणास दिली आहे, त्यात विश्वासाने बसू म्हणतायत ते, की जी काही संतांनी नामरूपी नाव दिली आहे त्यामध्ये बसू. संत हे कर्णाधार आहेत आणि ते आपणास पहिलं पार नेतील. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा चैतन्य सत्संग मंडळात समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. आज ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 25 तारखेच्या प्रवचनावर आपण जे विवरण सादर केलं ते अतिशय